नमस्कार, माझं नाव राकेश संदीप मोंडकर. मी या वर्कशॉपला यायच्या अगोदर माझ्या मित्रांनी खूप मला या वर्कशॉपच्या विरुद्ध आणलेलं. ते बोलत होते की या वर्कशॉपला येऊ नकोस, काय उपयोग नाही. भरपूर शिक्षकही बोलले की या वर्कशॉपला जाऊ नकोस, उगाचच पैसे फुकट जातील. घरातून मला पप्पा पण बोलले होते की नको जाऊस, पण मी बोललो की नाही, मला एकदा तरी याचा फायदा करून घ्यायचा आहे. मलाही अगोदर हेच वाटलं काय नसेल, पण सरांनी एक टिप दिली होती, पहिल्या दिवशी तुम्हाला आवडलं नाही सगळे पैसे परत. पण मी तसं केलं नाही. पहिल्या दिवशी आलो, सरांनी खूप हसत खेळत शिकवलं. माझं नाव दुर्गेश नंदकुमार पवार. आमच्या शाळेत सिद्धेश परब सर आले होते आणि त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. वर्कशॉपबद्दल खूप काही चांगलं शिकवलं आहे. वर्कशॉपला यायच्या आधी बाबा बोलले होते की पैसे फुकट जातील, नको जाऊ म्हणून. आणि मग त्यांना कोणी म्हणजे त्यांच्या मित्राच्या मुलीने सांगितलं की तो वर्कशॉप खूप चांगला आहे, तू नक्कीच जा म्हणून. आणि मी त्या वर्कशॉपला गेल्यावर मला समजलं की तो वर्कशॉप खूप चांगला आहे. माझं नाव निकी रवींद्र भागन. या अगोदर मला काही लक्ष राहायचं नाही. त्यानंतर वर्कशॉपला आल्यानंतर मी एक दिवस प्रयत्न केला, त्यामुळे मी वाक्य लक्षात ठेवण्याची प्रयत्न केला. ते माझे 5 सेकंदात लक्षात राहायला लागले. त्यानंतर मला सायन्स विषय खूप अवघड जायचा, मुळे सायन्स विषय आता मला हळूहळू खूप सोपा जायला. माझं नाव प्रणव राजेश मोंडकर. मला या वर्कशॉपच्या यायच्या आधी सर्वजण असे म्हणत होते की काही जाऊ नकोस. म्हणजे शिक्षकसुद्धा असे बोलले जाऊ नका म्हणून, काही उपयोग नाही. पण जेव्हा या वर्कशॉपला आलो तेव्हा सरांचे मार्गदर्शनाने अनेक प्रश्न असे सोडवले गेले. आणि सायन्स हा विषय खूप कठीण जायचा, पण आता त्यानं जे मोठे प्रश्न होते ते आम्हाला छोटे करूनसुद्धा भेटले. नमस्कार, माझे नाव गणेश रामचंद्र गुरखे. मी या वर्कशॉपला यायच्या आधी माझे मित्र व घरची काही मंडळी बोलत होती की जाऊ नको. या वर्कशॉपमध्ये फक्त योगा वगैरे, योगा टाईप आणि नोट्स लिहून देतील, तुलाच पाठ करायला लागेल, हे ते. या वर्षात तू काय केलं नाहीस, मग आता जाऊन 2 दिवसात तू काय करणार आहेस. परब सरांची गॅरंटी होती की जर शिकवलं नाही चांगलं तर पैसे वापस, दिलेले पैसे वापस भेटणार. म्हणून घरी एवढं सांगूनसुद्धा जा बोलले. नंतर मग पहिल्या दिवशी आलो तेव्हा वाटलं मला की मित्रांची गोष्ट खरी झाली तर काय होईल, ते भीती लय वाटत होती. पण जेव्हा मी शिकायला चालू केलं तेव्हा नंतर मग नवीन ट्रिक्स शिकायला भेटल्या. आणि सायन्स हार्ड जात होता आणि हुशार विद्यार्थी होते त्यांची मदत घ्यावी लागायची. पण आता त्यांची मदत घेणे जरा कमी होईल. त्याच भूगोलला हा भाग लक्षातच राहत नसायचा, पण आता लक्षात राहील. माझे नाव सूरज रमेश मुळे. मी आज इथे मेमरी पॉवर वर्कशॉपसाठी इथे आलो. खरंच सर बोलले जसा आजचा दिवस अविस्मरणीय होता. सरांनी आम्हाला खूप हसत खेळत शिकवलं. अभ्यास कसा करावा हे मला अजूनपर्यंत कुणीच सांगितलं नव्हतं, पण आज इथे येऊन खरंच मला एक ऊर्जा भेटली आहे. मी आजपासून खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करणार. मला असं वाटत होतं की आपण अभ्यास कसा करावा, पण आज इथे येऊन खूप चांगल्या प्रकारे सरांनी आम्हाला समजवलं. इतकी थोर व्यक्ती अभ्यास कसा करत होती हे आज इथे येऊन कळलं. मी खरंच याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करीन आणि मोठा होऊन माझे स्वप्न ध्येय पूर्ण करेन. जेव्हा सर पहिल्यांदा आपल्या शाळेत आले होते तेव्हा मी विचार करत होतो की खरा जे सांगते ते खरं होणार काय. जेव्हा मी या वर्कशॉपमध्ये आलो तेव्हा समजलं कुठलाही विषय असो कसा आपण लवकर शिकू शकतो. नमस्कार, माझं नाव भूमिका विष्णू चठार. जेव्हा सर डेमो द्यायला आले होते तेव्हा असं वाटलं हे म्हणजे छान वाटतंय, पण नक्की असं होईल की नाही थोडी अशी शंका होती मनात. शिक्षकही काही जाऊ नको, पैसे उगाच वाया जातील असं काही सांगत होते. घरातलेही सांगत होते की आधी काही म्हणजे शक्यता कमी आहे, खूप सगळं तुमच्या लक्षात वगैरे राहायची. पण नंतर जेव्हा परत सरांनी आम्हाला सांगितलं की रिटर्न पॉलिसी आहे, पैसे कॅशबॅक तुम्हाला मिळतील जर तुम्हाला काही समजलं नाही तर, तेव्हा वाटलं की काही म्हणजे शंका आणण्याची काही मनात गरज नाही. वर्कशॉपला यायच्या आधी कॉन्फिडन्स एवढा नव्हता, पण आता वाढला आहे नक्कीच. खूप छान वाटतं आहे. अभ्यासही खूप सोपा जाईल आता. यापुढे परीक्षाही आम्ही सामोरे खूप छान जाऊ. वर्कशॉपला येण्यापूर्वी सगळ्या मैत्रिणींना पण मी विचारलं होतं की तुम्ही येणार आहात का, तर त्या बोलल्या की आमचं अजून काय नक्की नाही आहे, आम्हाला पैसे फुकट गेले तरी पण मी ठरवलं होतं की मी येणार. 2-3 दिवस झाले कोण जास्त जण उभं राहत नव्हती, तरी पण मी उभे राहायचे, कारण जरी कोण आलं नसतं तरी माझी यायची पूर्ण तयारी होती.
आणि आता वर्कशॉपला आल्यानंतर मला इतकं छान वाटतं की मी काल जेव्हा घरी गेले तेव्हा मी माझ्या घरातल्यांना डेमो दिला. त्यांना एवढं आवडलं की ते म्हणाले की खूप भारी आहे, तू अजून सरळ समजून घे म्हणजे तुला परीक्षेत एक पण प्रश्न कठीण जाणार नाही. आणि आता मला असं वाटतं की मला प्रत्येक पेपर खूप चांगला जाईल. सरांमुळेच हे सगळं शक्य झालं आहे. सो थँक्यू सर. माझं नाव मिहीर विद्याधर सावंत. सर जेव्हा आमच्या शाळेत आलेले तेव्हा आम्हाला जे सरांनी सांगितलं ते आम्हाला ह्या वर्कशॉपला आल्यानंतर त्यांनी लाईव्ह करून दाखवलं आणि जे त्यांनी लक्षात ठेवायची पद्धत आम्हाला शिकवली ती आम्हाला खूप खूप आवडली. सर जेव्हा आमच्या शाळेत पहिल्यांदा वर्कशॉपची माहिती द्यायला आलेले, जी माहिती दिल्यानंतर सर्व मित्रांच्या चेहऱ्यावर एवढा उत्साह होता की आम्ही जाणार, पण ते आले नाहीत. मला देखील बोललेले आपण जाऊया, पण मी बोललेलो मी जाणारच आहे, कारण मला काहीतरी शिकायचं आहे. कारण सर आपल्या उजव्या मेंदूचा वापर करून आपण दीर्घकाळ कसे लक्षात ठेवू शकतो हे शिकवणार होते. त्याच्यामुळे मला या वर्कशॉपला यावेसारखे वाटले आणि आत्ता आमचा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे, पहिल्यापेक्षा खूपच वाढला आहे. कारण सरांनी जे आम्हाला ह्या 2 दिवसात शिकवलं ते कुठलेही शिक्षक शिकवत नाहीत. मेमरीचा वापर कसा करावा हे सरांनी आम्हाला शिकवलं. त्याच्यामुळे सरांचे खूप खूप आभार.